रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी. गृहलक्ष्मी भक्ती मराठी चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी वारी ते महाद्वार कालापर्यंतची संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. आषाढ महिना म्हटलं की डोळ्यासमोर येते महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाचे विलोभनीय रूप आणि आषाढी वारी. वैयक्तिक जीवनातील अभिनिवेश बाजूला ठेवून ईश्वराच्या नामस्मरणात देहभान विसरायला लावणारा आध्यात्मिक सोहळा म्हणजे पंढरपूरची आषाढी वारी होय. हिंदू पंचांगानुसार वर्षामध्ये एकूण 24 एकादशी येतात. यापैकीच आषाढ महिन्यातील देवशयनी आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण ही एकादशी पांडुरंगाला खूपच आवडणारी असून या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी मान्यता आहे. म्हणून या एकादशीला देवशयनी या नावाने ओळखले जाते. यंदा वर्ष 2025 मध्ये आषाढी एकादशी 6 जुलै रविवार रोजी येत आहे. काही ठिकाणी ही तिथी पद्मनाभा एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवसापासून चातुर्मासाला प्रारंभ होतो. सर्व साधक व भक्त मंडळी चातुर्मासामध्ये नित्यनेम व साधना मोठ्या प्रमाणात करतात. विठ्ठलाच्या ठायी विष्णू व शिव या दोन्ही देवतांचे ऐक्य असल्याने या दिवशी दोन्ही देवांचे भक्त उपास करतात. या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल भक्तीचा तर सुवर्ण काळ असतो. असं म्हणतात की आषाढी एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो. सर्व नेमधर्म पाळून विधीपूर्वक आषाढी एकादशीचे व्रत केल्याने लक्ष्मीनारायणाच्या कृपेने साधकाच्या आयुष्यात संपन्नता येते. पंढरपूर वारी. अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर. वैकुंठ भुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वांत पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो. त्या संदर्भात एक ओवी आहे. आधी रचिली पंढरी, नंतर वैकुंठ नगरी. संत नामदेव महाराजही आपल्या अभंगात सांगतात, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. पृथ्वीवरील केवळ 2च तीर्थक्षेत्र नाश न पावणारी आहेत. एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर. कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि श्री विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे. काशीमध्ये शंकरांचे आणि पंढरपूरमध्ये परब्रह्म विठ्ठलाच्या स्थूल रूपात श्री विष्णूंचे अस्तित्व आहे. म्हणूनच प्रत्येक हिंदू इहलोकाची यात्रा संपण्यापूर्वी एकदा तरी काशीस अथवा पंढरपूरला जावे अशी इच्छा बाळगून असतो. अशी थोरवी प्राप्त झालेले हे पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे. आषाढी वारी हा वारकरी संप्रदायातील डोळ्याचे पारणे फेडणारा धार्मिक उत्सव पंढरपूरमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. सुमारे 800 वर्षांपासूनही अधिक काळापासून वारीची परंपरा सुरू असल्याचे मानले जाते. वारीमधील वारकऱ्यांची सेवा केल्याने विठ्ठल सेवेचे पुण्य पदरी पडते अशी भाविकांची श्रद्धा आहे. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी विविध शाळा, कॉलेजेस आणि विठ्ठल मंदिरांमध्ये दिंडीचे आयोजन केले जाते. आषाढी एकादशी विशेष आळंदीहून माऊली संत ज्ञानेश्वरांची, देहूमधून जगद्गुरू संत तुकारामांची, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची, पैठणमधून संत एकनाथ महाराजांची, उत्तर भारतातून संत कबीर आणि शेगाव या ठिकाणाहून श्री संत गजानन महाराजांची या सर्व संतांच्या पालख्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होतात. आषाढ शुद्ध दशमीला सर्व पालख्या पंढरपूरमध्ये दाखल झाल्यानंतर माऊलींचा अश्वरिंगण सोहळा देखील उत्साहाने साजरा केला जातो. धावा. धावा म्हणजे धावणे. विठ्ठलाचा धावा केला जातो. असे मानले जाते की पंढरपूरला पायी जात असताना संत तुकाराम महाराज यांना वेळपूर येथील छोट्याशा टेकडीवरून श्री विठ्ठलाच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन झाले आणि श्री विठ्ठलाच्या दर्शन ओढीने जगद्गुरू तुकाराम महाराज तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले. याचे स्मरण करून आजही वारकरी वेळपूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात. वारकरी पंढरपुरात गेल्यानंतर प्रथम चंद्रभागा नदीत स्नान करतो. पंढरीचा वारकरी चंद्रभागेत स्नान आणिक दर्शन विठोबाचे असा विधी आहे. भीमा नदी इथे चंद्राकार वाहते म्हणून तिला इथे चंद्रभागा म्हणतात. चंद्रभागेच्या वाळवंटात भक्त पुंडलिकाचे मंदिर आहे. त्यासमोर लोहदंड तीर्थ आहे. तिथे स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते. त्यामुळे तिथे भरपूर गर्दी असते.
वाळवंटात अनेक संतांच्या समाध्या आहेत. पुंडलिकाचे दर्शन करून महाद्वार घाटानं वारकरी महाद्वारात येतात. मंदिराच्या बाहेर संत चोखामेळ्याची समाधी आहे. संत नामदेवांनी मंगळवेढ्यावरून त्यांच्या अस्थी आणून विठ्ठलाच्या आदेशावरून मंदिराच्या द्वारात ही समाधी बांधली. तेथे नमस्कार करून मग वारकरी मंदिराच्या पायऱ्या चढू लागतात. पहिल्या पायरीला नामदेव पायरी म्हणतात. इथे नामदेवांच्या घरातील 14 लोकांनी समाधी घेतल्याची कथा सांगितली जाते. इथे संत नामदेवांचा पितळी मुखवटा आहे. त्याला नमस्कार करून भक्त पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करतात. तिथून वारकरी विठ्ठलाच्या हेमाडपती दगडी मंदिरात येतो. तिथे एका खांबाला चांदी मढवलेली आहे. त्याला गरुड खांब म्हणतात. भाविक या खांबाला विठ्ठलाचे स्वरूप मानतात. या खांबाला आलिंगन देऊन आपल्या मनातील इच्छा व्यक्त करतात. ही व्यक्त केलेली इच्छा पांडुरंगापर्यंत पोहोचते आणि ती पूर्णही होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. तसेच आपले दोन्ही कान पकडून कळत नकळत झालेल्या चुकांची पांडुरंगाकडे माफी मागितली जाते. गरुड खांबाच्या शेजारी गोल शिळा आहे. तिला रंगशिळा म्हणतात. संत नामदेव तिथे उभे राहून कीर्तन करीत असत. पांडुरंगाच्या दर्शनानंतर भक्त श्री रुक्मिणी मातेच्या दर्शनाला जातात. आषाढी वारीमधील अर्ध्यांपेक्षा जास्त वारकरी हे शेतकरी बांधव असतात. ते शेतात पेरणी करून वारीला जातात. दिंड्या, पताका, टाळ मृदुंगाच्या गजरात बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव या अभंगाची प्रचिती वारीतील वारकरी घेत असतो. आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात दाखल झालेल्या दिंड्यांची एकादशीच्या दिवशी विठ्ठल नामाच्या जयघोषात नगर प्रदक्षिणा होते. त्यानंतर विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीची राधाराणीसह मिरवणूक खास तयार केलेल्या रथातून निघते. ही मिरवणूक प्रदक्षिणा मार्गाने जाते. हा संपूर्ण उत्सव आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संपतो, ज्याला गोपालकाला असेही म्हणतात. त्यानंतर प्रतिपदेला मंदिरात महाद्वार काला होतो. वारकरी भक्त प्राणप्रिय विठोबाच्या पायी मस्तक ठेवून यंदाची सुगी चांगली येऊ देत आणि अवघ्या मानवजातीवर कोणतेही संकट येऊ देऊ नकोस असे मागणे पांडुरंगाकडे मागतो. वारीला आलेले वारकरी प्रत्येक वारीला तुझ्या दर्शनाचा लाभ घेता यावा ही मनातील इच्छा प्रेमभाव विठ्ठलासमोर व्यक्त करतो आणि विठ्ठलाच्या दर्शनाने वारकरी तृप्त होऊन वर्षभर पुरेल इतक्या समाधानाने परतीच्या मार्गाला लागतो. तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय जय रामकृष्ण हरी.